समाचार अब तक, सत्य का साहस। 1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 20 परिवारातील 25 लोकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता। या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत जाहीर केली होती। मात्र वास्तविक पाहता आतापर्यंत केवळ 5 लाखांची मदत कुटुंबियांना मिळाली असून उर्वरित 20 लाख मिळालेले नाहीत। त्यामुळे घोषणेची आठवण करून देण्यासाठी 12 दिवसांपूर्वी निवेदनही देण्यात आले होते। मात्र अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने संबंधित पीडित कुटुंबियांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयापुढे राम नाम जप करण्याचा इशारा दिला। याबाबत वर्धा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मडावी यांनी आज पत्रकार परिषदेत विस्तारित माहिती दिली। केल्या होत्या प्रसार माध्यमांपुढे, तर त्या घोषणांची अंमलबजावणी करी। घोषणा ही होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये आम्ही मुआवजा देऊ। घटनेसाठी जबाबदार जे आता आम्ही तुम्हाला शो करतो तेच की भाई 25 लाख रुपयाची जी घोषणा केली होती ते जर आज या पीडित परिवारांना मिळाली, कारण की बरेचसे परिवार इथे उद्ध्वस्त झालेले आहेत, तर ती एक मागणी आहे। दुसरी मागणी ही आहे की याच्यामध्ये चौकशी समिती गठीत व्हावी। चौकशी समिती याच्यासाठी गठीत करण्याची मागणी आहे कारण की याच्यामध्ये जो फिर्यादी आहे तो त्या गाडी मालकाचा क्लीनर आहे। गाडी मालक हा पोलीस विभागाशी निगडीत आहे, तो PSI पदावर आहे। त्याच्यामुळे क्लीनर याच्यात फिर्यादी बनल्यामुळं या कोणत्याही परिवाराची आजपर्यंत बयान झालेली नाही आहे। चौकशीमध्ये पोलीसवाले आतापर्यंत यांच्यापर्यंत आले नाही आणि चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली म्हणतात। मग न्याय मिळेल कसा? न्याय मिळण्यासाठी प्रॉपर तपास व्हायला पाहिजे ना, म्हणून आम्ही चौकशी समितीची मागणी केलेली आहे। जर विशेष चौकशी समिती जर गठीत झाली तर या प्रकरणाला योग्य वळण येऊ शकते आणि 25 लोक जे दुर्दैवी याच्यामध्ये अपघाती मृत्यू पावलेला आहे तर त्यांना न्याय मिळू शकतो। तिसरी मागणी आमची ही आहे की विदर्भ ट्रॅव्हल्स याचे त्यावेळेस कागदपत्र परिपूर्ण नव्हते, त्याची PUC नव्हती। PUC ही त्या गाडी मालकांनी दुसऱ्या दिवशी काढलेली आहे, तर त्याच्यामुळे याची जर अपूर्ण कागदपत्र करून घेऊन जर हा व्यवसाय करत आहे तर याच्या विदर्भ ट्रॅव्हल्स या एजन्सीची मान्यता रद्द व्हायला पाहिजे, जेणेकरून अशा ज्या लोकांच्या जीवाशी खेळणारे जे हे व्यवसाय करत आहे याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागेल। या 3 प्रमुख मागण्याला घेऊन मागच्या 42 दिवसापासून किंबहुना 200 दिवसापासून या पूर्ण परिवारांचा लढा सुरू आहे। आम्ही आता सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो। सीताबर्डी पोलीस स्टेशनचे जे PI आहे त्यांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही जर त्यांच्या घरी गेले सीताबर्डीवाल्या तर त्या ठिकाणी ते आम्हाला परवानगी नाही देत आहे। आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही रामनाम जपच करत आहोत, अख्खा देश जर रामनामचा जप करत आहे तर आम्हाला रामनाम जप करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही आहे, कारण की आमची भावना आहे की आम्ही रामनामचा जप केल्याच्या नंतर कुठेतरी आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी हे लोक आमच्याशी संवाद साधेल।